महानगरपालिकेच्या अनुषंगाने जर बघितलं तर ठाकरेंना वारंवार धक्के बसताना पाहायला मिळतात। माजी महापौर शुभा राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, कसं बघता एकूणच या सगळ्या घडामोडी? बघा, मुळामध्ये ठाकरे ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच तिथे हे लोकांनी संपवला। कारण का ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्याच दिवशी ठाकरे ब्रँडला संपवण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हा 15 तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे, मग आमचा काय होणार? आणि म्हणून आता हे सगळे जे काय मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत। आता तर खूप काय पुढे व्हायचं आहे, अजूनपर्यंत 15 तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने। म्हणून उद्धवजींना सांगीन, थोडा शरीराची क्षमता वाढवा, धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा, अभी तो खेळ खूप बाकी आहे। विजयदुर्ग पोर्टसाठी मोठी निधी तुमच्याकडे? विजयदुर्ग किल्ल्याकडे जी काय पडझड होत होती त्या बाबतीमध्ये असंख्य शिवप्रेमी असो, आमचे विजयदुर्गचे नागरिक असो किंवा सिंधुदुर्ग म्हणून आपल्याला सगळ्यांची भावना होती की युनेस्कोमध्ये गेलेले आपले दोन्ही किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ह्याची विशेष काळजी घेतली जावी। त्यासाठी आदरणीय राणेसाहेब जेव्हा खासदार झाले त्यांनी लगेच त्या संदर्भात पत्र पाठवलं। मी जेव्हा दिल्लीला हल्ली गेलेलो तेव्हाही मी त्या पत्राच्या आधारे मीही पाठपुरावा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केला, प्लस मी त्या भागाचा आमदार पण आहे। आणि म्हणून मला समाधान वाटतं की महाराजांनी जो काही एक मोठा ठेवा आपल्याला जिल्हावासी म्हणून दिलेला आहे त्याला आता अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भरघोस निधी मिळालेली आहे। तर मुंबई महानगरपालिकेचा महापौर हिंदी की हिंदू यावर सध्या वाद सुरू आहे, तुम्ही ट्विट देखील सूचित केलं होतं, त्या संदर्भात काय? मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे, मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीत होणार आणि तो महायुतीचाच होणार। आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही। कारण का ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होणार आहे। कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं। मुंबईमध्ये मराठी शाळा किती कमी झाल्या आहेत बघा आणि उर्दू शाळा किती वाढल्या आहेत बघा। मग जसं आता मदरसामध्ये आता जसं उर्दू शिकवायला सुरू झालेलं आहेत ना, तसं उद्या ठाकरेंची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून तिथे उर्दू शाळा सुरू करतील। म्हणून मी स्पष्ट करून टाकलेलं आहे की आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही। आमच्या मुंबईमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदूच चालणार आणि मराठीच बोलणार।